9 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या तयारीबाबत मंत्री भरत गोगावलेंनी आढावा बैठक घेतली। गडावर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत गोगावलेंनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या चरणी 5.5 तोळा सोनं अर्पण करण्यात आलेलं आहे। सोलापुरातील रामकृष्ण शिवयोगी या भाविकांना देवीच्या चरणी हे सोनं अर्पण केलंय आणि यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं रामकृष्ण शिवयोगी यांचा सन्मान करण्यात आलाय। अलिबाग तालुक्यातील अलिबाग ते मांडवा आणि अलिबाग ते धर्मतर या मार्गावर आज उद्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे। तसंच 24 आणि 25 मे दरम्यान देखील अवजड वाहतूक बंद ठेवली जाईल। सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेमध्ये बंदी असणार असून यातून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले। रायगडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। पंखे, कूलर, एसी बंद राहिल्यानं महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पाण्याचा पंप देखील बंद राहिल्यानं पाण्याअभावी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। नाशिकच्या निफाडमध्ये कृषी सहाय्यक संघटनेनं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आणि याचा परिणाम खरीप हंगामातील शासकीय कामांवर झालाय। यामुळे शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यात अडथळा येतोय। या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं कृषी सहाय्यक सामील झाले। सांगलीच्या आश्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं बांधण्यात आलेल्या समाज मंदिराच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं। येवला बस स्थानकावर बसमध्ये प्रवासी चढत असताना चोरट्यांनी संधी साधत 4 प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरली आहे आणि यावेळी प्रवाशांनी गोंधळ केल्यामुळे बस थेट पोलीस स्टेशनमध्येच आणली। पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली, मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही। 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमात कोकण विभागातून कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय। सर्व सोयी सुविधा नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवत असल्यानं हे यश मिळाल्याची भावना मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या चांदवडमधील कार्तिकेश्वर कॉलनीमध्ये अज्ञातांनी पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारच्या काचा फोडल्यात आणि यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे।